घ्यायचं. आता भाई एवढा गणपती आहे इथं तर बसत नाही. कोणता डब्बा आणला नाही का आता ते आपल्याला काही त्याच्यात इंटरेस्ट नाही त्या गोष्टी. 3.5 कामाचा होता काय युनिट चालू आहे नाही. बरं मला म्हणताय का तू तूच तर चालला, मी तरी परवा चाललो. स्पीकर जोडणं हा दादा स्पीकर जोडते. बाबारावजी 2000 ज्यादा बोल रहे तुम, 1500 का लग गया था. ये भाव थोड़ी होता बोले क्या कपड़े की दुकान है का बोले. नमस्कार मित्रांनो, मी पुष्कर तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आता माझी बोलायची काहीच इच्छा नाही आहे. मी झोपला म्हटलं पुरं. हे बघा अंगावर घेऊन आत्ता सुटलो जस्ट. बघा बाई किती वाजले, 10:30 वाजले. आता काहीच बोलायची इच्छा नाही माझी. आता आंघोळ करतो फटकन. बोलो सिर्फ सब कुछ है. ब्लू कलरची आहे. कोणते आहे वाम वाईट पकडवा स्पीकरच्या अंदर केकची पूजा कर. डेंजर होते. आता मी एवढासा प्रसाद राहिला तर माझ्यासाठी, काऊन की मी लेट उठलो होतं ना. पुरा खाऊन घेतला, फक्त एवढा राहिला. तर मी हे बघा कालच पुरा आम्ही रात्री मंडप टाकला. हा कालचा ब्लॉग आलाच नसेल कारण की मी काढलाच नाही ना. आज दुपारी येणार आहे गणपती, त्यासाठी पुरी तयारी आधीच. तर मी 7 फुटाचा गणपती आहे म्हणते यावेळेस. 7 हो 7. हेच तर मंडप मोठा केला ना यावर्षी. ते वरचं जे उंची केला ना, नाही तर थोडासा बाई हा मंडप छोटा असते. यावेळेस मोठा गणपती म्हणून उंच गेला. मी आता पवनदाच्या घरी इथं चहा घेतो असाच, कारण की सगळे इकडे चहा झाला. फक्त इथं आमच्यासाठी स्पेशल करत आहे. ते तारक मेहता का उलटा चष्मा चालू आहे बाई. हे बघा हे डेकोरेशन मी केली आहे काल. कशी वाटली सांगसाल फक्त कमेंट करून. इथं गणपती बसणार आहे बाई. देवघर आहे, देवघरामध्ये गणपती बसणार आहे. आणि कशी वाटली. एक वेळे क्रेपपट्ट्या आपल्या गावात भेटतात 10,000 रुपयाच्या, ते घेऊन घेतल्या. चक्र होतं जे की तुटलं. स्वच्छता अभियान चालू आहे इथं, नाली साफ करणं. तर हे पवन दादा 2-3 जण चालले गावातले. गाडीने आली, हे पहिले जात आहेत. अध्यक्ष आहे भाई ते हे पहिले चालले गणपती. हा गणपती भाई आपला समजून घ्या, काऊन की याचं अर्ध नियोजन म्हणजे आमच्या घराकडून असते. एक हे आपलं घर, हे आपलं घर आणि ते आपलं घर. इथं भाई आता प्रगट दिनाची म्हणतो ऋषीपंचमीची पूजा केली तयार, म्हणजे चालू आहे, केली नाही अजून तयार. आता मग याच्यानंतर काय करावं लागते, पोती वगैरे वाचायला लागते सगळ्यांना. अध्याय पारायण. उद्या ऋषीपंचमी आहे तर उद्यापर्यंत किती अध्याय वाचू शकते कोणी पण. इथं चालू आहे स्वयंपाक, पोळ्या करणं चालू आहे इथं. वहिनी पोळ्या करत आहे. आई आलू काय म्हणतात त्याला, आलू चिलत आहे. गयाटा आज पुरा लाइटिंगचा. मागच्या वर्षी असाच होता, मागच्या वर्षीचा ब्लॉग पाहून घ्या. वहिनी आल्यावर पुरा म्हणजे घराचा हुलियाच बदलला वहिनी आल्यावर. बघा आता हे काय माहित, हे तर पुरं रिकामच होतं. काय माहिती तिथं काय काय आलं. राधाकृष्णाची मूर्ती आली, हे खेळभांडे आले, खेळभांडे खेळते वहिनी वाटते. त्याच्यानंतर हे आलं काय म्हणतात त्याला, घर आलं, पुंग्या तुताऱ्या, हे बैलबंडी आली. मी पहिला वाचू, तू किती वाजता? ठीक आहे, मी पहिला अध्याय वाचतो आणि मम्मी दुसरा वाचते. मग जय गजानन. तर भाई झाला आता वाचणं पहिला अध्याय. आता सगळेजण वाचतील. आई वाचणार, त्यानंतर मम्मी वाचणार, मग ते आई वाचणार, सगळेच जण वाचणार एक एक. जेवण आहे, आलूची भाजी आहे, वरण आणि पोळी. तर भाई गणपती आला आता. बघा बाहेर तू कुठे दिसला नाही भाई. हे ताणला भाई 7 फुटाचा हा. आता भाई एवढा गणपती आहे इथं तर बसत नाही. तर आता नाही आपल्या घरातही नाही बसत, दरवाज्यातून नाही त्यांना.
इथं बसवा लागते आता. हे चक्रबाई त्याच्या मागचा गणपतीच्या. तर बसवलं पाहिजे आता गणपती इथं. हे म्हणजे खुल्ल्या मैदानात वट्यावर. इथं बसत नव्हता तर घरातही नव्हता बसत आमच्या, तर इथंच ठेवा लागला सध्याचा. आणि हे बघा पानं तोरणं फुल प्रोटेक्शन देतात गणपतीला. आता पाऊस वीस येणार ना म्हणून झाकून घेतात आता. तर भाई पवनदा चित्ते गणपती आला तोही पाहायला चालतो आता. आला भाई गणपती बाप्पा मोरया. बशीन काय रे इथं? ह्या इथपर्यंत जाईन एलशीन ते एवढं मला माहित आहे. काय करायचं इथं? अच्छा हे तर हे केळं टाका लागते का याच्यात? अच्छा ते भाई ते लावा लागते काय माहिती काय लावा लागते. हा तो एक खतरनाक डोअर लावलाय. नाही तर येणार जाणार समजतही नाही की कुठून रस्ता आहे कुठून नाही. हे असं दिसते इथं कन्फ्यूज होते. इथं उघडा आहे आणि हे इथं उघडा आहे. इथून कोण उघडा ठेवला मग? तर इथं आंब्याचे पानं आणले. आता इथं तोरण करतो मी देवासाठी. इथं बाई उद्याच्या कार्यक्रमासाठी भाजीपालना तोडणं चालू आहे. भाजीपालना सांभार भाजी मिरच्या तोडत आहे. इकडे अद्रक आहेत. अजून इकडे कांदे आहेत. आणि हे उद्यासाठी हे दूध शिऱ्यासाठी आहे का? शिऱ्यात दूध टाकत असते. म्हणतं आता माहिती पडलं शिऱ्यात दूध टाकत असते खरं. आता वहिनी वाचत आहेत. किती वाद्य चालू आहे आता? 11वा. उद्यापर्यंत पूर्ण 21 करावं लागतात कंप्लीट. आता काय झालं आईनं मला तोरणं करायला लावले 4 दरवाजेचे. तोरणं केले 4 दरवाजेचे. मग पप्पा म्हणते मी तर बांधले. तोरणं कायसाठी करून आले? मी म्हटलं आईनं सांगितले मी तर बांधले म्हणते. सगळेनं रोडावर सळा टाकला. नाही इकडे रांगोळी काढत आहे. गुड्डू दिदी भाई आता पुण्यावरून आली. सकाळी चालते. आता पाहू चर्चा झोपल्या इकडे. हे तर भाई झोपल्यात गार एकदम. इथं डायलॉग लावा लागतो ना. तर भाई अंदर लाइटिंग लावणं चालू आहे इथं. आणि इथं भाई हे चक्र आहे गणपतीच्या मागचं. हे लाइटिंग लागली भाई इथं अंदर. हो एकदम भाई रेडी झालो मी कपडे घालून. आणि आता आरतीची वेळ आहे. 6 वाजले. सगळे बोलवून येतो. झालं का? चलो जल्दी. हे गणपतीच्या मागे चक्र लावून दिलं आत्ताच जस्ट. हे बी गावातली बच्चा मंडळी. घरची एसीची. अरे एसी. अरे पण आता हा काय म्हणते मी आज एसी लावत नाही म्हणते. मोठ्या घरी थंडी लागते म्हणते वर. आजी गणपतीला गोष्ट सांगून आली सध्या तिथं. ओम बगरी वागोदरी. भरजी आले भरजी. इथं बसा. गणपती बाप्पा. एलेक्सा आहे ना मंदिरात. एलेक्सा आहे गाईत. विघ्नाचे सर्वे पूर्वी प्रेम कृपा. पुढच्या आजी. तर भाई पवनदाची आरती झाली. आता चाललो मोठ्या गणपती जवळ. प्राणप्रतिष्ठा आहे आता.
चालू आहे. आता सारखी झाली जस्ट एकदम. आता प्रसाद खाल्ला. आता काय मी भजन आहे का भजनाचा चहा असेल ना पहिला दिवस असणार मी भजनात. तर रात्री भेटू तुम्हाला चहाच्या वेळेस. आता डायरेक्ट आपण दोघंही भेटू. दोघे. तर मी आता करत आहे मस्त जेवण. बेसन अजून पोळी. तर भाई आता गणपती जवळ बसलो होतो असंच. आणि इकडे भजनाची तयारी चालू आहे. तर भाई तर भजनाचे भांडे आणले आहेत सध्या. उद्या भजनाचे काय म्हणतात जेवायचे भांडे उद्याच्या कार्यक्रमाचे. बघा भाई ह्या इथून तर त्या तिथपर्यंत लाइटिंग आहे. मधात गणपती आहे. म्हणजे उद्या जो ऋषीपंचमीचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी हे भांडे आणले. जेवण आमच्याच इकडून आहे. आमच्या घराच्या इकडून सर्वांना गावाला पूर्ण सगू काय. भजनाची तयारी चालू आहे भाई. गणपती इथं आहे. मी बसलो भाई इथं खुर्चीवर. इथं उद्याचे भांडे धुणं चालू आहेत उद्याच्या कार्यक्रमाचे. हे बघा. तर भाई मला वाटते आजच्यासाठी एवढंच बस होणार. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून द्या. चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करून द्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.